हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल आरची स्पेशल। आई होप यू ऑल आर डूइंग ग्रेट। तो ट्रैफिक का काफ़ी आवाज़ आ रहा था, इसलिए मैंने वॉइस ओवर डाल दिया है। और सुबह के 8 बज चुके हैं और हम निकल रहे हैं पूना जाने के लिए। तो बस अभी हम ब्रेकफास्ट करने के लिए यहाँ रुके हैं, रामदेव होटल, शिवाजी चौक। ब्रेकफास्ट करेंगे और फिर निकलेंगे पूना जाने के लिए। तकरीबन 3 घंटे का सफ़र है। और बस एक्चुअली ज़ोर से बारिश हो रही है, तो बारिश की आवाज़ इतनी आ रही है। और रोड टच ये होटल है, रेस्टोरेंट, तो इसकी वजह से बहुत ज़्यादा नॉइस है ट्रैफिक का भी। सो फाइनली वी रीच द डेस्टिनेशन। और कल्याण से काफ़ी दूर है ये, हड़पसर से भी थोड़ा आगे है। और आज का जो व्लॉग है वो थोड़ा हिंदी मराठी हो जाएगा, बिकॉज़ महाराष्ट्रियन फेस्टिव रिलेटेड ये व्लॉग है। तो मैं ज़्यादातर इसे मराठी में शूट करना पसंद करूँगी। तो लेट्स गेट स्टार्टेड। अमरावतीचे सुप्रसिद्ध मूर्तिकार अतुल जिराफे यांच्या मुखवट्यांना, ह्यांच्या मूर्त्यांना भारतभरात तर खूप डिमांड आहेच, परंतु ते प्रसिद्ध आहेत अमेरिकेतसुद्धा. आपण म्हणू शकतो जगभरात यांच्या मूर्त्या, यांचे मुखवटे यांना खूप डिमांड आहे. आणि मी स्वतः कल्याणला राहते, तुम्हाला माहितीच आहे. आणि अमरावतीला जेव्हा मी त्यांच्या कारखान्यात गेली होती, तेव्हा त्यांनी सांगितले तुम्हाला जर मुखवटे घ्यायचे असतील तर तुम्ही पुण्याला घेऊ शकता, तिथे आमची शाखा आहे. शाखा म्हणजे त्यांची बहीण जी आहे ती पुण्याला राहते. आणि पुण्याला देखील मग अतुल जिराफे यांच्या मूर्ती ज्या आहेत त्यांचे कुरिअर येतात. तर आज आम्ही आलो आहोत पुण्यात, भेटूया अतुल जिराफे यांच्या बहिणीला. तर आपण भेटूया वैशाली आमटे यांना. तर अतुल जिराफे यांच्या त्या बहीण आहेत आणि त्यांच्याकडे देखील अमरावतीवरून हे कुरिअर जे आहेत हे येतात. त्यांची एक झलक तर मी तुम्हाला दाखवणारच आहे. प्रथम आपण भेटूया आमटे ताईंना. नमस्कार. तर कधीपासून तुम्ही सुरू केलं हे कुरिअर इकडे आणणं वगैरे? 6 वर्ष झाले मला आता. 6 वर्ष. अच्छा. मग कळलं कसं की इथे, म्हणजे तिथे जे भेटणार त्यांना त्यांच्या थ्रू कळलं की इथे पण तुम्ही आता डिमांड? पहिला फेस व्हायरल झाला होता की पुण्यातून आणि पुणे रिजनपासून खूप डिमांड होती. त्याच्यामुळे मग आम्ही इथे डिस्प्ले ठेवला सुरुवातीला आणि खूप छान रिस्पॉन्स भेटला. 6 वर्ष झाले, छान रिस्पॉन्स आहे अजूनही. व्हायरल होण्याचं कारण सोर्स? एक कस्टमर होते अमरावतीचेच, त्यांनी त्यांच्या घरच्या गौरीचा फोटो फेसबुकला टाकला होता. त्याच्यावरून सगळ्यांना माहिती झालं. बरोबर. म्हणजे सोशल मीडियाचा आम्हाला एक फायदा झाला. बरोबर. आणि कधीपासून मूर्ती जी बनवली जाते ती कधीपासून आहेत? मूर्तिकार कधीपासून आहात तुमच्याकडे? माझे वडील करायचे आधी, म्हणजे आम्ही खूप लहान होतो तेव्हा. अच्छा. हां, वडिलांचं मग भावाकडे आलं. भाऊ करतोय. माझे दोन्ही भाऊ करतात. एक भाऊ इंटिरियर डिझायनर आहे. अच्छा. आणि एक मूर्तिकार आहे. तिथे मोठ्या प्रमाणात होत असेल मग पूर्ण? अच्छा. आणि इथे तुम्हाला मग सपोर्ट घरच्यांचा आहे पूर्णपणे? पूर्ण सपोर्ट. म्हणजे इकडचं जे सर्व आहे पूर्ण तुम्ही मॅनेज करतात? गरज पडली तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आपण यूट्यूबवर देऊ शकतो? ओके. खूप छान वाटलं भेटून. आणि खूप सुंदर आणि सुबक अशा या मूर्ती आहेत किंवा हे मुखवटे आहेत. मुखवट्यांची सोजवळता तुम्ही बघूच शकतात. आणि जितकी सोजवळता महालक्ष्म्यांच्या मुखवट्यांमध्ये आहे, तितकीच निरागसता तुम्ही या बाळांमध्ये देखील बघू शकतात. तर अगदी जिवंत असं रूप वाटतं आहे या गौरींचं. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर देईन. तर पुणे मुंबईसाठी अगदीच आता हे सोयीस्कर झालं आहे की जगभरात पोहोचणाऱ्या अतुल जिराफे यांच्या मूर्ती आपण पुणे मुंबईकर सहज घेऊ शकतो. तर कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल.
दैट्स इट फॉर टुडेज़ वीडियो। अगर ये वीडियो आपको पसंद आती है तो आपको इस वीडियो को लाइक करना है, और अगर आपको लग रहा है कि ये हेल्पफुल है किसी और के लिए भी तो इसे ज़्यादा से ज़्यादा शेयर करना है। मैं ऐसे बहुत सारे इन्फॉर्मेशनल वीडियोज़ आपके लिए लेके आने वाली हूँ, लेकिन आज के लिए इतना ही। धन्यवाद।